आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी मूळ जातीचाच उमेदवार देणार आहे। शरद पवार यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार। नव्यानं कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीला शरद पवारांची राष्ट्रवादी ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही। आजच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हे निर्देश दिलेले आहेत। राज्यामध्ये अशी भूमिका घेणारा शरद पवारांची राष्ट्रवादी हा पहिलाच पक्ष ठरलाय। पुढची बातमी। मूळ ओबीसीला उमेदवारी देण्याचा पवारांचा निर्णय योग्य आहे असं विनोद पाटील यांनी म्हटलंय। आमची लढाई राजकीय आरक्षणासाठी नव्हे तर शैक्षणिक आरक्षणासाठी आहे असं विनोद पाटील यांनी म्हटलं। शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकलंय असं सुद्धा विनोद पाटील यांनी यावेळी नमूद केलं। ओबीसी प्रवर्गातील जागा असेल स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसी समाजाच्याच व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल। हा निर्णय राजकीय आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी एक पाऊल पुढे उचललेलं मी साहेबांचे आभार यासाठी व्यक्त करेन। कारण एक वेगळ्या चष्मेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नेते मराठा समाजाला बघण्याचा प्रयत्न करत होते की ही लढाई मराठा आरक्षण हे फक्त राजकारणासाठी मराठ्यांना हवे, तर मुळीच नाही। 100 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलंय। ही लढाई शैक्षणिक आरक्षणासाठी आहे, ही लढाई शासकीय सेवेसाठी आहे, ही लढाई आरक्षण राजकारणासाठी नाही, हे सातत्याने आम्ही सांगत आलोय।